विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या JMS एज्युकेशन या प्लॅटफॉर्ममध्ये. तुम्ही थंबनेल तुमच्या समोरच आहे. MST CET 2026 आता कॅप राउंड 4 विद्यार्थी मित्रांनो चालू होईल. पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या गोष्टी करा, नंबर लागेल. पण जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या तरच तुमचा आता कॅप राउंड 4ला नंबर लागेल. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॅप राउंड 1, 2 आणि 3ला नंबर लागलेले नाहीत किंवा काहींना चांगलं कॉलेज मिळालं नाही किंवा काहींना बेटरमेंट करायची आहे आणि चौथ्या राउंडला चांगलं कॉलेज मिळवायचं आहे. या अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पालक व्हिडिओ बघत असतील किंवा विद्यार्थी बघत असतील तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून इंजिनिअरिंगचे सगळे ॲडमिशन होईपर्यंत तुम्हाला अपडेट या फ्रीमध्ये भेटत राहणार आहे. त्यामुळे फक्त खाली एक सबस्क्राईब बटन आहे, त्याला दाबायचं आहे आणि कमेंट करा तुमचा नंबर लागलाय की नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करूया. तर पहा सेपरेट स्लाईड बनवून घेतलेली आहे. सगळं मराठीतूनच समजून सांगणार आहे, फक्त स्लाईड इंग्लिशमधून आहे. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. कॅप राउंड 4साठी गाईड आहे, पूर्ण गाईडन्स या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे, आपल्या टीमने बनवलेला आहे. इतकं वाचत सांगणार नाही, फक्त पॉईंट्स मुद्दे आपण क्लिअर करून घेऊया. पहा विद्यार्थी मित्रांनो, कॅप राउंड 4मध्ये नंबर लागतात का, बऱ्याच पालकांचं प्रश्न असतो. हो विद्यार्थी मित्रांनो, लागतात म्हणजे लागतात, काही अडचण नाही. आता व्हॅकंट सीट तर नसतात सर, व्हॅकंट सीट असतात, फक्त CET सेल त्या डिस्प्ले करत नसते. त्यामुळं कोणत्या कॉलेजला व्हॅकंट सीट आहेत नाही हे जर तुम्ही ऑनलाईन चेक करत असाल कधी-कधी ते पण तुम्हाला त्या ठिकाणं म्हणजे ओरिजिनल माहिती मिळू शकत नाही. कारण की बरेच विद्यार्थी काय करतात, बेटरमेंट करतात आणि बेटरमेंट केल्यानंतर त्या ठिकाणची समजा त्यांना दुसरं कॉलेज मिळालेलं आहे थर्ड राऊंडला, तर त्या ठिकाणं त्यांना एक व्हॅकंट सीट राहते आणि त्या ठिकाणं तुम्हाला जागा मिळू शकते. म्हणजे हे एकाच विद्यार्थ्याबाबतीत नसतं, बरेच विद्यार्थी करतात असं बेटरमेंट. आता पहा स्टुडंटने काय केलं पाहिजे, की त्यांना ज्या विद्यार्थ्यांना आता पहा 1 ते 3 राऊंडमध्ये नंबर लागलेले नाही. ठीक आहे. म्हणजे 1, 2, 3 ह्या तिन्ही राऊंडमध्ये नंबर लागले नाही, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, घाबरून जायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात पहिले तुमचे पर्सेंटाईल किती आहेत, कॅटेगरी कोणती आहे आणि ब्रांच यानुसार तुम्हाला आता कॉलेज लोकेशन वगैरे सगळे कट ऑफ्स वगैरे पाहून तुम्हाला एक प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे. त्यामध्ये फेमस टॉप कॉलेजेस, आता टॉप कॉलेजेस टाकू नका असं म्हणत नाही, पण व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवा. आणि तुमच्यासाठी एक गोष्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो, पहा तुमच्यासाठी आपण पर्सनल लिस्ट देणार आहे मी, ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागले नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांना अजून चांगलं कॉलेज पाहिजे. ठीक आहे, त्यांच्यासाठी कॅप राउंड 4साठी पर्सनल लिस्ट आहे. आपण जेवढ्या 1, 2, 3 या राऊंडला ज्या स्टुडंटला आपण लिस्ट दिल्या त्यांचे नंबर लागलेले आहेत, त्याचा फीडबॅक व्हिडिओ किंवा फीडबॅक मी पाठवेल. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला आपलं सगळं अवेलेबल आहे. व्हॉट्सअप ग्रुपची देखील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, गेट पर्सनल कॉलेज प्रेफरन्स लिस्ट प्रिपेअर अकॉर्डिंग टू युअर. तुमच्या कशानुसार, तर पर्सेंटाईलनुसार तुमच्या कॅटेगरी आणि तुम्ही दिलेल्या तुम्हाला कोणती ब्रांच पाहिजे यानुसार आणि लोकेशन म्हणजे कॉलेज कुठले पाहिजे, पुणे, मुंबई, तुम्हाला जिथले पाहिजे तिथले, सोलापूर, पंढरपूर असेल, नगर असेल, वेगवेगळ्या ठिकाणचे आपण व्यवस्थित लिस्ट त्या स्टुडंटच्या नेमनी आपण ती लिस्ट बनवून देत असतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण 100+ लिस्ट दिलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, त्यामध्ये ड्रीम, तुमचे कॉलेज, रिअलिस्टिक आणि सेफ कॉलेजेस या तिन्ही प्रेफरन्सने लिस्ट बनवली जाते. त्यानंतर प्लस तुम्हाला काय दिलं जातं, त्यामध्ये काउन्सिलिंग ग्रुपचा ॲक्सेस दिला जातो आणि याची प्राईज बरेच विद्यार्थी म्हणतील जास्त असेल. नाही, जास्त नाही. काउन्सिलिंग सपोर्टसह कॉलेज लिस्ट ही फक्त ₹250 आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा. व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे. या नंबरला मला मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला असंच कॅप राउंड 4ची लिस्ट, पर्सनल लिस्ट पाहिजे असा मेसेज तुम्ही करा. ठीक आहे, त्या ठिकाणी तुमची लिस्ट तयार होऊन मिळून जाईल. विद्यार्थी मित्रांनो पहा, आता जास्त वेळ नाही घालत, लगेच पॉईंट आपण डिस्कस करूया. तिसरा पॉईंट आहे हाऊ टू प्रिपेअर कॉलेज प्रेफरन्स लिस्ट. आता कॉलेज प्रेफरन्स लिस्ट प्रिपेअर करण्यासाठी आपणच देणार आहोत, त्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं नाही ज्यांना पाहिजे त्यांना. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चूजिंग कॉलेज ऑन युअर बेस्ट पर्सेंटाईल. ज्यांना लिस्ट नाही पाहिजे, त्यांना जर स्वतःची लिस्ट बनवायची असेल तर तुमच्या पर्सेंटाईलनुसार कशी करायची, तर पहा इम्पॉर्टंट फॅक्टर सांगतो, कॅटेगरी, ब्रांच ते पाहिजे आणि कट ऑफ पाहिजे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पण लास्ट राऊंड आहे, मला तर नाही वाटत तुम्हाला कट ऑफ वगैरे कळतील, त्यामुळे जास्त रिस्क घेऊ नका. लिस्ट बनवायसाठी मला मेसेज करा. ठीक आहे, आता कॅटेगरी पण मॅटर्स करते का? हो, कॅटेगरी मॅटर्स करते. कॅटेगरीवर पण लिस्ट आहे, पण आता तुमचं ॲडमिशन कशातून आहे ते त्यावर डिपेंड करतं. ठीक आहे, आता ब्रँच कशी डिसाईड करायची विद्यार्थी मित्रांनो, आता पहिल्या राऊंडला तुम्ही समजा कॉम्प्युटर धरून चाललेत, AI धरून चाललेत, IT धरून चाललेत आणि तुम्हाला आहेत 50-55%, तर अशा वेळेस तुम्हाला लागेल का नंबर? नाही. चांगलं कॉलेज मिळेल का? नाही. हां, लो लेव्हलचे कॉलेज मिळू शकतात, पण त्या ठिकाणी प्लेसमेंट नाही, काय नाही. मग तसे कॉलेज घेऊन जमेल का? नाही जमणार. ह्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आता सध्या तुम्हाला चांगलं कॉलेज जर मिळत असेल तर मेकॅनिकल झालं, सिव्हिल झालं किंवा प्रोडक्शन झालं, अजून इतर ब्रांच आहेत, ऑटोमोबाईल झालं, ह्या अशा प्रिंटिंग टेक्नॉलॉजी झालं, ह्या ज्या रेअर ब्रँच आहेत त्या ब्रँच देखील तुम्ही घेऊ शकता.
कोर ब्रँच म्हणून प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. टेक ब्रँचला नंतर सेकंड इयरला तुम्हाला जाता येतं, ब्रँच चेंज करता येते. त्यानंतर लोकेशन प्रेफरन्स, तुम्हाला जिथले कॉलेज पाहिजे, आता पुणे, मुंबई, नवी असं वगैरे नाशिक वगैरेचे कॉलेज लागतात, तर तुम्हाला अजून लोकेशन ॲड करावे लागतील तरच तुमचा नंबर लागेल. जर तुमच्याकडे 50% आहेत आणि तुम्हाला कॉम्प्युटरच लागत आहे आणि चांगलं कॉलेज मिळत नाही, पण तुम्हाला मग हे डिस्ट्रिक्ट सोडून तुम्हाला अन्य डिस्ट्रिक्टमध्ये पण टाकावे लागतील. ठीक आहे. व्हॅकन्सी ते वगैरे काहीच कळत नाही, कारण व्हॅकन्सी 0च असतात. बरोबर आहे. CET सेल त्या ठिकाणी व्हॅकंट सीट 0 देते. का देते? कारण की बेटरमेंट करतो विद्यार्थी आणि बेटरमेंटचं रेकॉर्ड त्या ठिकाणी नसतं आणि कट ऑफ देखील त्या ठिकाणी कमी जास्त होतो. कट ऑफच्या भरोश्यावर राहू नका त्या. ठीक आहे. कमी जास्त चालूच राहतो. मिस्टेक टू अवॉइड इन राउंड. आता पहा कोणत्या मिस्टेक हे करायच्या. कीपिंग ओन्ली 5 to 10 टॉप कॉलेजेस. पहा 5 ते 10च कॉलेज टाकतात विद्यार्थी टॉप म्हणून नंबर लागत नाही. ही चूक करता. कॅटेगरी इग्नोर करता. कॅटेगरीनुसार कट ऑफ लिस्ट बनवत नाही. नॉट डिसाइडिंग ब्रांच प्रायोरिटी. ब्रांच कोणतीही ब्रांच टाकून देतात. CS झालं, AI झालं, एवढ्याच ब्रांच टाकतात, बाकीच्या टाकत नाही. नॉट स्पेसिफाईंग लोकेशन प्रेफरन्स. त्यांना लोकेशन माहीत नाही, ते एकच लोकेशन टाकतात, पुण्याचेच पाहिजे. पुण्यामध्ये कॉलेज मिळत नाहीत. ठीक आहे. ट्रीटिंग प्रिव्हियस कट ऑफ 100% गॅरंटी. आता 100% जर जुना कट ऑफनुसार, मागचा कट ऑफनुसार तुम्ही पाहिलं तर थोडंफार 1, 2, 3 अशा टक्क्याचा, कधी-कधी 5-6% फरक पडून जातो. त्यामुळे त्याच्यावर पण इग्नोरिंग मारायचं आहे. इग्नोरिंग ऑफिशियल कॅप डेडलाईन्स नोटीस, त्या ठिकाणं तुम्हाला त्या अशा पद्धतीने आहे. आता पहा मेन गोष्ट म्हणजे हे काहीच नाही. तुम्हाला मेन गोष्ट म्हणजे सांगतो की फायनल चेकलिस्टमध्ये पर्सेंटाईल चेक, कॅटेगरी चेक करायची आहे तुम्हाला, ब्रांच प्रायोरिटी डिसाईड करायची आहे, लोकेशन डिसाईड करायचं आहे, ड्रीम कॉलेज वरती ठेवायचे आहेत, त्यानंतर रिअलिस्टिक कॉलेज ॲड करायचे, सेफ कॉलेजेस ॲड करायचे, कॉलेज कोड देखील पाहायचा. आता कॉलेज कोड हे वगैरे सगळं आपल्या पर्सनल लिस्टमध्ये दिलं जातं. पर्सनल लिस्ट पाहिजे असेल तर मेसेज करा विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरला. ठीक आहे. या नंबरला मला तुम्ही मेसेज करायचा. ओन्ली ₹250 ही लिस्ट आहे. त्यासोबत फ्री काउन्सिलिंग ग्रुप देखील मिळतो. तर लवकर जा, मेसेज करा. तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा विसरू नका. धन्यवाद.